हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरके या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. पाऊस उघडलेला आहे. आज आहे एकादशी आणि आज खूपच कामं होती. मला गार्डनमध्ये कामं आहेत करायची. गार्डनची तर कामं आवरले. खरं किचनची अवस्था बघू शकता. किचन अजून अजून घर सगळं आवरायचं आहे. किचन सगळं अस्तव्यस्त असं पडलेलं आहे. सकाळी नाश्त्याला आज मी वरी आणि शाबूचे आणि काकडी वापरून म्हणजे हे 3 आयटम घालून ना रासोळ्या बनवल्या होत्या नाश्त्यासाठी. आज म्हणजे एकादशी आहे आज आणि त्याच्यासाठी असं सुंदर असं रासोळ्या बनवल्या होत्या काकडीच्या. ते काय मी व्हिडिओ वगैरे शूट केलेले नाही. छान असं शाबू वरी आणि काकडी, मोठी काकडी असते ना, ते यूज करून त्याचे रासोळ्या बनवून घेतल्या होत्या. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता किचन आवरायचं आहे आणि सकाळी गार्डन वगैरे खूप घाण झालं होतं, ते स्वच्छ करून घेतले. हे बघू शकता गार्डनची अवस्था कशी झाली. सगळी झाडं उठलेत, गवत वाढले. पाऊस खूप होता म्हणून काहीच केले नव्हते. हे सगळं असं जंगल वाढल्यासारखं झाले, वारूळ उठले. आता म्हटलं जरा स्वच्छ करून घेऊया. जितकं घर स्वच्छ ठेवतो तितकंच अंगण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण की सुरुवात लोक जेव्हा घरात येतात तेव्हा अंगण छान दिसणं हे खूप गरजेचं आहे. खरं पावसामुळं माझ्या अंगणाची अवस्था इतकी खराब झाली होती ना, पूर्ण जंगल वाढल्यासारखे असे गवत वाढले होते. आणि त्यात मुलगी म्हणाली, मम्मी मी पण तुला आज मदत करते. अरे वा, छान. म्हटलं चल आज तू मला मदत कर. मग ती एक साईडला बसली होती आणि गवत काढायच होती. म्हणजे तिला सांगत होते असं ओढून काढ गं. कधी असं काढत वगैरे काही नाही. म्हटलं चला आज शिकून पण होते म्हटलं. आणि आज तिला गवत काढायला घेऊन गेले बाहेर. आणि इतका पाऊस पडला होता ना, त्याच्यामुळं ना इतकं चिखल तर झालं आहे गार्डनमध्ये. आणि लॉन नसल्यामुळं ना पूर्ण असं पाय असं रुतत होती गार्डनमध्ये, जसे की शेतातच काम करायला लागले की काय असं वाटत होतं. आणि हाताला ग्लाऊज घालून घेतले होते कारण की त्याच्यामध्ये कोणती झाडं होती माहीत नाही, त्याच्यानं मला खाज पडत होती. पाप ती मुलगी पण मला विचारत होती, मम्मी हे मला हाताला खाजत आहे म्हणून. मी म्हटलं जपून जरासं कर. त्याच्यात माझं ग्लाऊज देखील फाटलं. इतकं गवत असं म्हणजे चिखल झाल्यामुळं ना पटकन काढताच येत नव्हतं. ते असं घट्ट बसले होते. ते ओढून ओढून मी काढत होते. म्हटलं आज कपडे बिपडे बघायचं नाही, असं पाय वगैरे टेकून मी छान असं गवत काढून घेत होते. गार्डनमध्ये ना मध्ये असे भसके पडलेत माझ्या. आणि त्याच्यामुळं मला तिथं हात देखील घालायची भीती वाटत होती. कारण की आता पावसामुळं वारुळं देखील पण खूप उठलेत, म्हणजे मुंग्यांचं वारुळं. आणि त्याच्यामुळं तिथं बसून गवत काढायचं पण भीती वाटत होती. तरी थोडंसं रिस्क घेऊन करतच होते. तरी घरचे म्हणत होते नको सोड, राहू देत, बाहेरच्यांना लावूया आणि काढून घेऊया. आपली कामं आपणच केलेली बरं वाटतात मला. मला जास्त करून माझी कामं मीच करते. घरची कामं असो किंवा गार्डनचं काम असो, मला आवडतात हे करायला. हे खासतात ना, हे बघ, हे गवत आहे की हे खासतात. थोडंसं जपून काढायला पाहिजे. झालं ते गवत तिकडं तर पाठीमागे खाजा लागला. खासते कसले किडे होते? किडे नाही ते, त्याला हा खास सुद्धा त्या गवताला, म्हणजे ते एकदम गावठी. मुलगी गार्डनमध्ये काम करत होती. खरं प्रश्न इतकं विचारत होती, हे काय, हे काय, हे काय? तिला सांगतपर्यंत बस झालं. त्याच्यानंतर सगळं एकत्र मी गवत काढून घेतले आणि एक टोपली घेऊन ना भरून घेतले. इतका चिखल आणि काय नव्हेच ते वाटत होतं ना. मी हे करत होते, खरं मला वाटत होतं मी शेतात आमच्या इतक्या माझ्या शेतकरी बहिणी असतात, त्या कशा शेतात राबतात ते त्यांनाच माहीत. दिवसभर शेतात असतात, पाण्यात असतात, चिखलात असतात. आणि
म्हणजे मी एकच तासभर इथं म्हणजे गार्डनमध्ये होते तर माझ्या हाताला खाज पडली किंवा आपलं कसं वाटतंय ना. आणि हे दिवसभर शेतकरी बायका आमच्या शेतामध्ये राबत असतात. खरंच ग्रेट आहेत त्या. म्हटलं सगळं आता पहिला काढून घेतला होता सगळं हे म्हणजे गवत. त्याच्यानंतर म्हटलं हे सगळं एका टोपलीमध्ये भरून घेऊया. आणि पायाला तर इतकं चिखल झालं होतं ना, ते पाय उचलून टाकायला मला वाटत होतं की माझे पाय 1-1 किलोची झाली की काय, इतकं चप्पलला माझ्या चिखल लागला होता. सगळा चिखल गवत रुतलं होतं सगळं पूर्ण चप्पलला. सगळं असं भरून घेतले. एक टोपली 2-3 टोपली असा कचरा साठला होता फक्त एवढ्याशा पावसामध्ये. इतकं गवत वाढलं ना. त्याच्यानंतर म्हटलं आणि बाहेरनं मोठी मोठी माझी झाडं आहेत त्याच्यामुळं ते सगळा पालापाचोळा सगळा आत येऊन पडतोय आणि ओल्यामुळं ना निघत पण नव्हता. म्हटलं आता पहिला झाडू मारून घेऊया. म्हणून तिकडं पाठीमागच्या साईडनं जिथं मी झाडू मारायले तिकडं ना इतकं मोठं वारूळ उठले. तरी पण हळू असं म्हटलं झाडू मारूया. कारण की घुशी आणि ही वारुळं ह्या मुंग्या इतकं माझ्या गार्डनची अवस्था खराब करून टाकलेत ना. त्यांच्यामुळं मला गार्डनमध्ये काय करायचं मनच होत नाही आहे. माझं इतकं सुंदर लॉन होतं, इतकं ग्रीनिश होतं, लोकांना इतकं छान गार्डन वाटायचं ना. येऊन मुद्दाम यायचे, फोटो वगैरे काढून घ्यायचे गार्डनमध्ये जाऊन. आणि आता 1-2 वर्ष झालं माझ्या गार्डनची अवस्था बघण्यासारखी नाही आहे. म्हणजे इतकं लॉन सगळं गेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही लॉन पण लावायचं जरासं थांबलो आहे. कारण की थोडंसं म्हणजे ते सगळं काढायचं आहे, लॉन लावायचं आहे का तिथं आम्ही फरशा वगैरे घालून फक्त सिंगल लॉन लावायचं हे विचार आमचं चालला आहे. मग बघूया म्हटलं थोडंसं तिथं कन्स्ट्रक्शनचं पण काम आहे आमचं थोडंसं काय ते प्लॅन करून मग गार्डनचं जरासं विचार करायचा असं आपण म्हटलं मी राहू देत आणि एक थोडे दिवस जाऊ देत असंच ठेवूया. नंतर एक व्यवस्थित विचार करूया. त्याच्यानंतर काय करायचं हे पुढं विचार करून मग गार्डन करायचं की तिथं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं हे विचार करून मग पुढं बघूया म्हणून मी थांबले. त्याच्यानंतर मुलगी म्हणाली मम्मी मी भरते. मग ठीक आहे बाई म्हटलं तू भर. म्हणजे बघूया कशी भरते आता. तिला दिले तू भर म्हटले. हे सगळं कचरा मी गोळा करून देते तुला आणि तू भर. मग म्हणते नाही नाही तूच भर. चल बाई म्हटलं राहू दे मीच भरते म्हटलं. आणि म्हणजे तिला ना आली ती मदतीला. खरं हे ह्याच्यामध्ये हात घालायचं नव्हतं. थोडं थोडं झाडं काढली. खरंच इतकं छान काम केली ना ती. मी तितकं मुळातनं झाडं काढली नाही. ती थोडाच पट्टा असं स्वच्छ करायला घेतली गार्डनचा. खरं इतकं परफेक्ट काम केली हे बघून खरंच खुशी वाटली मला. म्हणजे असं नाही की तेवढं दिलं आणि मी एक काढलं एक नाही. माझ्यापेक्षा छान एक साईडनं इतकं छान सगळी झाडं. आणि फायनली गार्डन एकदम स्वच्छ झालेलं आहे, एकदम क्लीन. खूपच गवत वाढलं होतं बघू शकता सगळीकडं. आणि आता एकदम छान असं मी गार्डन स्वच्छ करून घेतले. लॉन वगैरे काही नाही आहे असं. म्हणजे थोडी रिपेरी आली गार्डनची जेव्हा हे करायचं आहे. ते 1 वर्ष झालं करायचं म्हणायला लागले तर काही वेळ मिळत नाही आहे. खरं करून घ्यायचं आहे थोडंसं रिपेरी. म्हणजे इथं लॉन वगैरे घालून घ्यायचं होतं लॉन पहिला. आणि आता मध्ये अशी घुशी वगैरे लागल्या त्याच्यानंतर मी लॉन वगैरे सगळं माझं खराब झालं. आणि आता तुम्ही बघू शकता असं सगळं स्वच्छ करून घेतले. पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे क्लीन. पाऊस आता उघडला 1-2 दिवस झालं म्हटलं म्हणून आज करायला घेतले. संडे करायचंच होतं कसं पण म्हणून आज क्लीन करून घेतले. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.